बाबा जी आधे घंटे में ध्यान लगा देते हैं. याला लोकांचं ध्यान लागलं आणि हा लोकांना कुठे देवाचं ध्यान लावून देणार आहे. म्हणून हा दंभ आहे, हे पाखंड आहे. ध्यान साधना स्वतः करावी लागेल, असं ध्यान लागत नाही. हळूहळू साधना करता करता ध्यान लागत. ध्यान साधनेचे वर्णन पुढे येणार आहे आपल्याकडे. म्हणून ध्यान साधनेतही अशा प्रकारची ध्यान साधना होत असल्यामुळे, त्या दंभामुळे पाखंडामुळे इंद्रिय नसल्यामुळे, म्हणून ध्यान सारस्ततो गतः ध्यान योग फलम गतम. काय सांगते भागवत? ध्यान योग फलम गतम. ध्यान योगाचे फळ समाप्त झालेलं आहे. ध्यान योगाचं फळ प्राप्त होत नाही. तो ध्यान योगाने भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी कथेला फळ नाही, तपाला फळ नाही, योगाला फळ नाही आणि ध्यान साधनेलाही फळ नाही. पंडितास्तु कलत्रेन रमन्ते महिषा एव पुत्रस्य उत्पादने दक्षा दक्षा मुक्ती साधने. या कलियुगामध्ये अनेक पंडित आहेत, फक्त आपला प्रपंच चालवण्यामध्ये पंडित दक्ष आहेत. मला मुलगा झाला पाहिजे म्हणून पंडित सुद्धा अनेक ठिकाणी जातो, मुलगा झाला नाही तर, आणि अनेक देवी देवतांना नवस करतो. पंडित असू नये स्वतः, म्हणजे पुत्र व्हावा यासाठी पंडित दक्ष आहे, पण मला मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी पंडित अदक्ष आहे. अदक्ष हा मुक्ती साधने. ही पंडितांची सुद्धा अवस्था या ठिकाणी कलियुगामध्ये झालेली आहे. नाही वैष्णवता पुत्र. नारद मुनी सांगतात, संतादिकांनो कुठेही मला वैष्णवता प्राप्त झालेली नाही. कोणती वैष्णवता? संप्रदाय पुरस्सरा वैष्णवता पुत्र नाही. जी संप्रदाय पुरस्सर आलेली वैष्णवता आहे, अर्थात आम्हाला संप्रदायानुसार, जसं की आता वारकरी संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांतापासून संप्रदाय आलेला आहे, अशा प्रकारच्या प्रत्येक संप्रदायाच्या परंपरा आहेत. ही परंपरागत वैष्णवता कुठे मिळत नाही. सगळीकडे कोणी मध्येच वैष्णव बनतात. कशी स्वतःला फक्त वैष्णव म्हणून घेतात, पण कोणती विधी त्यांच्याकडे मिळत नाही. म्हणून नाही वैष्णवता पुत्र संप्रदाय पुरस्सरा एवं प्रलयताम प्राप्तो वस्तू सार स्थले स्थले. अशा प्रकारे प्रत्येक वस्तूचं सार जे आहे प्रत्येक ठिकाणी समाप्त झालेला आहे. परंतु अयम तु युग धर्मोही, हा कलियुगाचा प्रभाव आहे. वर्तते कस्य दूषणम. नारद मुनी सांगतात कोणाचा दोष नाही. ती भक्ती सांगते नारदांना की नारद मुनी, हे मुनिवर, हे साधू, जर कलियुगाच्या प्रभावाने अशा प्रकारची सगळी साधनाच भस्म झाली, नष्ट झाली,